काय झालंय तुम्हाला? मला कटाई नाक्यामध्ये चोरांनी मारलं होतं. चोरांनी मारलं होतं. कुठे? कटाई नाक्यापाशी. कटाई नाका कुठे आलं? आपलं ते कल्याण फाटा आहे ना, त्याच्या पुढं कटाई नाका आहे ना हा हा हा. तिथं. मग तिथे तुम्ही एकटेच होतात का? ना मी एक ड्युटीहून ऑफ झालो होतो हा. आणि ओव्हर टाइम करून घरी चाललो होतो. अच्छा. घरी घरी चाललो होतो, तर रस्त्यामध्ये मला पाठीमागून कोणी मारलं मला माहित नाही. हा हे तुटलं, खाली पडलो मी. हा. हे तुटल्यानंतर खाली पडलो. नंतर हे पाय तुटला. मग माझ्या कंपनीच्या साहेबांना, रुचित कापडिये साहेब होते माझे, आमचे एमडी मॅनेजिंग डायरेक्टर. तर त्यांना फोन केला. तिथल्या समाधान हॉटेल आहे ना, त्या मॅडमनी साहेबाला फोन केला. मग नंतर साहेबांनी पोलिसाला कळवलं की आमचा माणूस इथं पडलेला आहे, पाय तुटला होता, कान फाडला होता, कान फाडला होता. कान फाडला होता. एवढंच राहिला होता. ऑपरेशन झालं. ऑपरेशन झालं त्याचं. तर मग पोलीसवाले आले, एक हवालदार आलते सकाळी 8 वाजता. हवालदार आले, पाय तुटलेला आहे, कान फाटलेला आहे, त्यांना दिसतंय. मला पहिलं विचारलं तुमचं कोण कोण आहे. म्हणलं एक मुलगा आहे, मुलगी आहे, 3 बायको आहे, मी आहे, 4 जण आहेत. म्हणलं गणपती कारखान्यात जातो. तर साहेबांनी काय केलं, रिक्षा बोलवला, रिक्षामध्ये बसवलं आणि त्या रिक्षावाल्याला 100 रुपये देऊन त्या रिक्षावाल्याला बोलले ह्याला घरी सोडून येतो. ऍडमिट नाही केलं. अय्या, मग तुम्हाला तसल्या अवस्थेत घरी नेलं? पाय तुटला होता, हे ऍडमिट नाही केलं. नाही केलं. रिक्षावाल्याला 100 रुपये दिले, रिक्षावाल्याला सांगितलं की घरी घेऊन जा.